आत्मा अमर आहे, मृत्यू अटळ आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ आहे, पण आत्मा कधीही मरत नाही. मृत्यूच्या पलीकडचे जीवन श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून समजून घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये लिहा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी रामकृष्ण क्षीरसागर सरस्वती महाराज यांचे कृपेने आपण निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं द्विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. थोडं भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला फावलेला अर्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सगळेजण घेऊयात आणि या ज्ञानसागरामध्ये बुडून अमृत रस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2, श्लोक क्रमांक 25, 26 आणि 27. अव्यक्तोऽयमचिन्तोऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. पुन्हा एकदा. अव्यक्तोऽयमचिन्तोऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्माद्देवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. अर्थात हा आत्मा अव्यक्त आहे, अचिंत्य आहे आणि विकाररहित आहे असे म्हटले जाते. म्हणून हे अर्जुना, हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात ठेवून तू शोक करणे योग्य नाही. मागील आठवड्यात आत्मा हा अमर आहे
आपण ज्याप्रमाणे जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो, त्याचप्रमाणे आत्मा शरीर जीर्ण झाल्यानंतर ज्याप्रमाणे त्या जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो, हे आपण बघितले. आत्मा आणि परमात्मा यातील मूलभूत फरकही आपण पाहिला. सनातन धर्माचे वैशिष्ट्य यातील आत्मज्ञान, मंडूक उपनिषदातील महत्वाचे 3 मंत्र, यात फक्त प्रवचनाने, कुशाग्र बुद्धीने, दृढता, चिकाटी, बल, खरे बोलणे, नियमित तपाचरण करणे, खरे वागणे, अचूक ज्ञान, सातत्याने साधन केल्यानेच आत्मज्ञान प्राप्त होते, हेही आपण बघितले. आत्म्याचे सामर्थ्य देहाच्याच अनुभूतीच्या साह्याने आपणास समजू शकते. देह नसला तर आपल्याला आत्मज्ञान होणार नाही. अध्यात्माचा अभ्यास हा मनुष्याच्या देहात असतानाच करावा लागतो. प्राणी मात्र नाही करता येत. अंतसमयी भगवंताचे नाव आपल्या मुखात यावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी अहंकाररहित कर्म करावं आणि आसक्ती विरहित कर्म करावं. 2 गोष्टी. अहंकार पण नको, मी केलं हेही नको, आणि हे मिळेल असंही नको. कुठलीही आसक्ती ठेवायची नाही. कर्म करायचं आणि तत्सत कृष्ण अर्पण वस्तू, भगवंताला ते अर्पण करायचं. मग तो त्याला जे वाटेल त्या पद्धतीने आपल्या प्रारब्धाप्रमाणे तो बरोबर देतो सगळं. आणि हेच आपलं मुख्य जीवनाचं ध्येय आहे. अध्यात्माचा अभ्यास भगवंताच्या नामरूपाने, सगुण रूपाने की निर्गुण रूपाने करावा, हे आपणच ठरवावं. आणि याला मात्र परमेश्वराची कृपा लागते, यामध्ये काही शंका नाही. आपण हे नेहमी बघतो की नेहमी परमानंदात राहण्याचा आपण प्रयत्न करावा. हे करत असताना संसारातील कर्तव्य अचूकतेने कसे पार पाडावेत याचा प्रयत्नही करावा, हे आपण बघितलं. आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, द्रव पदार्थ भिजवू शकत नाही आणि वारा सुद्धा वाळवू शकत नाही. कोणत्याही पंचमहाभूताने आत्मा हा विचलित होत नाही. सनातन धर्माचे भांडार आपल्याला ऋषी मुनींनी अमर्याद दिलेले आहे. आपण सर्व त्या परमेश्वराचीच लेकरं आहोत. प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याची विशिष्ट कुळामध्ये जन्मधारणा होते, म्हणजे त्याचा जन्म होतो, विशिष्ट कुलात होतो. सर्वांना समान मानण्याच्या वृत्तीचा मनुष्य हा आत्मज्ञानी समजला जातो. पराविद्या म्हणजे आत्मा, ब्रह्मांड, मोक्ष, ही पराविद्येची माहिती आपण घेतली. अपराविद्या मात्र जीवनामध्ये भौतिक वस्तूची माहिती देणारी विद्या आहे, जी परा नाही ती अपरा. यानंतर ज्ञानाचे 4 प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये सामान्य ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान आणि 4थे ज्ञान आहे ते आत्मज्ञान. आत्मा अलिप्त असतो, निर्लेप असतो. त्याच्यावर कोणत्याच गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही. आत्मा काय आहे, या आपण सनातन धर्मात आत्म्याविषयीचे काही संदर्भ थोडक्यात पाहणार आहोत. स्थूल सूक्ष्म कारण शरीरात व्यतिरिक्ताः पंचकोशातीताः सन अवस्था त्रय साक्षी सच्चिदानंद स्वरूपः सन यसिष्ठति स आत्मा यतिष्ठती स आत्मा. त्याचा भावार्थ असा आहे की जो स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरापासून वेगळा आहे. आपण बघणार आहोत हे सुद्धा. शरीर कुठलं बघितलं आपण? स्थूल, सूक्ष्म आणि कारण देह, या तिन्ही शरीरापासून जो वेगळा, जो 5 कोशाहूनही पलीकडे आहे, असा जो जाणीवेच्या तिन्ही अवस्थांच्या, आता जाणीवेच्या तिन्ही अवस्था कोणत्या आहेत? जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या अवस्थांचा साक्षी आणि जो सत आनंद स्वरूप, अस्तित्व, ज्ञान आणि आनंद आहे, असा हा आत्मा आहे.
आत्म्याच्या माहितीच्या अगोदर आपण शरीराची माहिती योग्य प्रकारे करून घेतल्यासच आत्म्याचे गुणधर्म आपल्याला जरा लवकर समजतील. वरील श्लोकामध्ये देहाचे प्रकार अत्यंत सूक्ष्मतेने सांगितलेले आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह हे समजावून घेण्याचा प्रयत्न आपण थोडासा करणार आहोत. प्रथमतः स्थूल देह. स्थूल देह म्हणजे जो देह दिसतो, म्हणजे देहाचे भौतिक स्वरूप, आपण ज्याला स्पर्श करू शकतो, डोळ्याने बघू शकतो. हा देह कशाचा बनलाय ते पण आपण बघणार आहोत. रक्त, मांस, अस्थि, मज्जा, त्वचा इत्यादीने हा देह बनलाय. हा देह अन्नावर जगतो. या देहाच्या साहाय्याने आपण 5 प्रकारचे ज्ञान प्राप्त करतो. कोणतं कोणतं ज्ञान प्राप्त करतो? तर शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हा स्थूल देह कशाने बनतो? इतका अचूक अभ्यास आपण केलेला आहे, म्हणजे सनातन धर्माने केलाय, की पृथ्वी तत्व मनुष्य देहामध्ये पृथ्वी तत्व 50% असतं. आप म्हणजे पाणी 12.5%, तेज म्हणजे ऊर्जा 12.5%, वायू म्हणजे वारा तो सुद्धा 12.5 आणि आकाश सुद्धा 12.5. अशा प्रकारे मानवाचं शरीर बनलेलं आहे. कशावरून? मग आता पृथ्वी तत्व तुम्ही म्हणताय तर कशावरून? तर आपण कल्पना करा, त्याच्यामधलं पृथ्वी तत्व म्हणजे घनत्व. मग घनत्व कशा कशात आहे? मुख्यतः हाडे, मांस, स्नायू इत्यादी. वायू तत्व कशात आहे? पोकळी, श्वासनलिका, फुफ्फुस आणि हृदय. आकाश कशात आहे? आकाश म्हणजेच पोकळी, हाडातील पोकळी, अन्ननलिका, श्वासनलिका, रक्तवाहिन्या यात असलेली सूक्ष्म पोकळी. आप म्हणजे द्रव पदार्थ, यात रक्त प्रामुख्याने आणि इतर विविध रस, हार्मोन्सचे द्रव्य आणि सर्वात शेवटी तेज म्हणजे ऊर्जा, एनर्जी. आपल्या जठरात असलेले हायड्रोक्लोरिक ऍसिड किंवा अध्यात्म दृष्टिकोनातून जठराग्नी, या सर्वांचे नियमन करणारं कोण आहे? तर तो आहे आत्मा. आणि हा गेला की हे कुणीही काम करू शकत नाही. हे साधं गणित आहे. आता आपण विस्तार भयासह जास्त विस्तार होऊ नये म्हणून 4 प्रकारच्या देहाची अत्यंत अल्प माहिती घेणार आहोत, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, परंतु सूक्ष्मातिसूक्ष्म अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून आपण याचं बघणार आहोत, माहिती बघणार आहोत आपण. तर स्थूल शरीरामध्ये 33 तत्व आहेत, सूक्ष्म शरीरामध्ये 33 तत्व आहेत, कारण शरीरामध्ये 8 तत्व आहेत आणि महाकारण शरीरामध्ये 8 तत्व, असं एकूण 82 तत्वाने आपलं शरीर बनलेलं आहे. तर हे का करायचं आपण अभ्यास हा? तर एखादा माणूस कसा वागतो, का वागतो, कशामुळे वागतो, हे जे 6 का आहेत, 6 व्हाय, हे जेव्हा आपण हू, व्हेन, हाऊ वगैरे वगैरे, तर ते समजण्यासाठी आपण या स्थूल शरीराचा अभ्यास करतोय. तर स्थूल शरीरामध्ये आता आकाश म्हटलो आपण, मग याच्यामध्ये गुणधर्म काय आहेत? तर काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाचं आहे. आकाशामुळे हे आपल्याला समजतं. वायू, वायूचं काम काय? चलन, वलन, धावणं, प्रसरण आणि आकुंचन हे काम वायूचं आहे. तेजाचं काम काय आहे? भूक, तहान, आळस, झोप आणि त्वचेची कांती. त्यानंतर आपमध्ये काय येतं? शुक्र, शोणित, लाळ, मूत्र आणि स्वेद. आणि पृथ्वीमध्ये काय येतं ह्या स्थूल शरीरामध्ये? तर अस्थि, मांस, त्वचा, नाडी, रोम, जागृतावस्था, नेत्रस्थान, वैखरी, स्थूल भोग, क्रियाशक्ती, रजोगुण, आकार मात्रा, विश्वाभिमानी असे एकूण 33 तत्व येतात. हे आता नुसते आपण ऐकून घेऊ आणि उदाहरणच द्यायचं ठरलं की एखाद्याला खूप भूक लागते, याचा अर्थ त्याचं तेज तत्व जागृत झालंय. एखादी लहान मुलं खूप चंचल असतात कधी कधी, याचा अर्थ त्याच्यामध्ये वायू तत्व जास्त प्रमाणामध्ये आहे.
आकाश, एखादा माणूस सारखा चिडचिड चिडचिड करत असेल तर समजून घ्यायचं की याचं आकाश तत्व थोडस बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता सूक्ष्म शरीराबद्दल आपण बघणार आहोत. तर हे सूक्ष्म शरीर एक ऍडिशनल या संदर्भामधून थोडस वेगळं ते हे की आपल्या आत्म्याबरोबर बुद्धीच्या भ्रमानी आपला जो आत्मा बरोबर जातो त्याच्याबरोबर हे सूक्ष्म शरीर जात असतं बरं का. त्यामुळेच मग तो माणूस मागच्या जन्माचं त्याचं पुण्य आहे पाप आहे त्याप्रमाणे त्या कुटुंबामध्ये जन्म घेतो. तर हे सूक्ष्म शरीर काय आहे तर सूक्ष्म शरीर आहे अंतरात्मा, मन बुद्धी चित्त अहंकार, व्यान समान उदान प्राण अपान, कान डोळे जीभ नाक त्वचा वाचा पाणी पाय, लिंग गुद शब्द स्पर्श रूप रस गंध स्वप्नावस्था कंठस्थान मध्यमा प्रवित्त ज्ञानशक्ती सत्वगुण उकार मात्रा आणि तेजासी वाणी तेजसाभिमानी. मग आता ज्ञानशक्तीचं उदाहरण शंकराचार्यांचं आहे ते पुढे येणारच आहे की लहानपणा 8व्या वर्षी ज्यांचे 4 वेद पाठ होतात याचं कारण काय तर त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये याचा अभ्यास अगोदरच झालेला होता. आता कारण शरीर सुषुप्त अवस्था हृदयस्थान पश्चंती वाचा आनंद भोग द्रव्य शक्ती तमोगुण मकार मात्रा आणि प्रज्ञाभिमानी आणि महाकारण शरीर हे सर्वात उच्च शरीर तुरी अवस्था म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर मूर्ध विवस्था परा आनंद भाव योग इच्छाशक्ती शुद्ध सत्वगुण आणि ओंकार मात्रा आणि प्रत्यगाभिमानी अशा पद्धतीची हे महाकारण शरीर आहेत. आणि असं एकूण 82 तत्व आहेत. म्हणजे आपल्याला मनुष्यदेह हा दुर्लभ आहे असं का म्हटलं जातं त्याचं कारणच हे आहे की प्रत्येक तत्वाचे कार्य जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत स्थूल देह प्रामुख्यानं करतं. मृत्यूनंतर प्रामुख्याने सूक्ष्म शरीर विस्ताराने कार्य करतं आणि कारण शरीर महाकारण शरीर हेही दोन्ही अवस्थांमध्ये प्रामुख्यानं कार्य करतं. सावधान. आता एक महत्वाचं अंतिम सत्य मी आपणाला सांगणार आहे. संपूर्ण जगातील माणसांच्या मनाची शरीराची मूलभूत रचना आणि त्याचे विविध गुणधर्म यात आमूलाग्र बदल नाही. तो फक्त जोपर्यंत हे बदल होत नाही म्हणजे काय की माणसाला शिंग येत नाही, माणसाचे नाक खूप मोठं होत नाही, कान खूप मोठं होत नाही तोपर्यंत मानवी जीवनाची अंतिम मूल्ये सर्वत्र एकच राहतील यात शंका नाही. हे तत्वज्ञान सुद्धा अत्यंत उदात्त व्यापक आणि एकच असते यात भेद नसतो. त्याला सनातन म्हणतात आणि हेच खरे अध्यात्मशास्त्र आहे. आता अध्यात्मशास्त्राचा दैनंदिन जीवनामध्ये कसा व काय उपयोग करायचा हा महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आपण हे कशासाठी करायचंय तर जीवन जगताना प्रत्येकाच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी आक्षेप आणि त्याचे उत्तर किंवा आक्षेपाचे निराकरण हे समजण्यासाठी आपण एक छोटस उदाहरण बघणार आहोत. आपलं तुमच्या आमच्या घरातलं संसारातलंच उदाहरण आपण बघूया. कल्पना करा पती ऑफिस मधून 1 तास उशिरा आला आणि विसरला म्हणा कशामुळे म्हणा की त्यांनी पत्नीला काही फोन केला नाही. पत्नी वाट पाहत होती. घरी आल्याबरोबर पत्नीने आक्षेप घेतला की तुम्ही उशिरा का आले. मग आता पत्नीने त्याचं सविस्तर उत्तर दिलं, आक्षेपाचं उत्तर दिलं पतीने. पत्नीचे पूर्ण समाधान झाले व सर्व काही सुरळीत झाले. याच्या उलट पती काहीच बोलला नाही तर पत्नीच्या मनात अनेक विकारांचे काहूर माजेल, हो की नाही. पत्नीला नाही त्या गोष्टी विचार करायला लागेल ती. मग हे सगळे काही सुरळीत राहणार नाही. आता हे विसरून जा, थांबा, आता या विषयावर जास्त विचार करू नका. आपण स्वतः अध्यात्मावर आक्षेप घेऊया
आणि आपणच उत्तर देऊ, म्हणजे आपले पूर्ण समाधान होईल. आपण सुद्धा दुसऱ्यांना सांगू की आम्ही दर रविवारी अध्यात्मातील संक्षिप्त सार श्रीमद भगवद्गीता का ऐकतो. काय कारण आहे ते ऐकायचं? तर गीता ऐकताना सुद्धा आपणाला आपल्या अंतःकरणाकडे सूक्ष्मपणे लक्ष द्यायचं आहे. ते आपण नंतर बघू. आता जे आपल्या मनामध्ये अनेक विचार असतात, एका दिवसात आपण मागे बघितलं की एका माणसाच्या मनामध्ये दिवसभरातून 60,000 विचार येतात. पण आता गीता चालू आहे तर फक्त गीताच एवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू आपण. आणि त्या पद्धतीने मी वाचताना, बोलताना आणि आपण ऐकताना पूर्णपणे गीता गीता आणि गीता. मग आता आक्षेप घेऊया आपण अध्यात्मावर. अगोदर आपण मी अभ्यास का करू, याचा काय गरज आहे मला या अध्यात्माची. मग त्याचा आक्षेप असा आहे, आक्षेप म्हणजे आरोप आहे. वर्तमान काळात अनेक शोध लागले, अजूनही लागत आहे, अजून पुढेही लागतील. मग हे अत्यंत जुने असे अध्यात्माचा अभ्यास करून मी माझा महत्वाचा वेळ का घालवू. माझे नातेवाईक, मित्र, समाज मला माझ्याकडे बघताना वेगळ्या भावनेने बघतात, किंवा याला वेळ जात नाही म्हणून हे काम करतो किंवा ऐकतो, त्यामुळे मला वाईट वाटते व त्याचं आपल्याला अंतर्यामामध्ये दुःख होतं. थोडस विचार केला तर, नाहीतर काही होणार नाही. आता ह्या आक्षेपावर आपण सविस्तर उत्तर बघणार आहोत बरं का. व्यवहारातील उदाहरण बघू त्याआधी काही गृहीतके म्हणजे कन्सिडरेशन, म्हणजे सत्य गोष्टी मला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मला मानव देह प्राप्त झालाय, मान्य मान्य. सृष्टीतील सर्वात बुद्धिमान प्राणी मी आहे, मान्य मान्य. मला काय आवडतं कलियुगामुळे, तर मला मजा करणं, चंगळ करणं, उपभोग घ्यायला आवडतं. आणि त्या सर्व भावनांवरच मी माझं आयुष्य घालवतो. मग वयस्कर होतो आणि मृत्यू पावतो. मग अध्यात्म काय करतं, त्याच्यासाठी आपण पुढे जाऊया. तर उदाहरणासाठी मला समुद्रात सापडणाऱ्या मोत्याच्या शिंपल्यातील असलेल्या मोत्यांची 21 मण्यांची माळ घालण्याची इच्छा निर्माण झाली, असं आपण गृहीत धरू. काय खरे मोती जे अगदी समुद्रातून शिंपल्यातून येतात ते मोती मला घालायची इच्छा झाली. मग मी विचार करू लागलो की ती कुठे मिळेल. मग मी गेलो दुकानात. मग तिची किंमत लाखात आहे. पण मग मी पर्याय शोधू लागलो. मी काय पर्याय शोधू लागलो, कारखान्यात तयार होणारे मोती, कल्चर्ड मोती म्हणतात, चांदीचे मोती, प्लास्टिकचे मोती इत्यादी इत्यादी. पण मला खरे समुद्रातील मोत्यांचीच माळ हवी होती. ही इच्छा मी पूर्णच करणार असं मी ठरवलं. त्यासाठी लाखो रुपये मिळवावे लागणार होते आणि खर्च करावे लागणार होते. आणि मग मला खरं समाधान प्राप्त होणार होतं. अध्यात्म काय सांगतं, जे तत्व आहे त्याच्यामध्ये सत्यमेव जयते. मग आता अध्यात्म म्हणजे समुद्रातून काढलेले खरे अस्सल मोती. आम्हाला काय घ्यायचंय, खरे अस्सल मोती घ्यायचे. अध्यात्मामध्ये, संसारामध्ये काय पाहिजे ते आता पुढे येणार आहे. एकदा हे अध्यात्म समजलं की माझे जीवन कृतकृत्य झालेच म्हणून समजा. मग त्याचे परिणाम काय होतील, मी कधीही नाराज राहणार नाही. मला आंतरिक अक्षय, कधीही क्षय न पावणार असं समाधान निश्चित लाभेल. मी नेहमी आनंदी राहील. पर्यायाने माझा परिवार सुद्धा निश्चित आनंदी राहील. नाहीतर काय होणार आहे, पुन्हा आपण त्या मोत्याच्या माळेकडे येऊ. नाहीतर प्लास्टिकच्या मोत्याच्या माळेने मिळणारा जो आनंद आहे हा क्षणभंगूर आहे, तो नष्ट पावणार आहे, ते मोती लवकर खराब होणार आहेत, इत्यादी इत्यादी. माझ्या अमूल्य व मर्यादित वय असलेल्या जीवनामध्ये मला आनंदी व समाधानी राहायचं आहे. हे माझं मूळ तत्व आहे. कारण परमेश्वराने हे शरीर आपल्याला स्पष्ट सांगायचं ठरलं तर जास्तीत जास्त 100 वर्ष भाड्याने दिलेलं आहे, ऑन रेंट दिलेलं आहे.
हे काय आपल्यावर त्याच्यावर शरीरावर आपला पूर्ण अधिकार अजिबात नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवून संसारातील कोणत्याही गोष्टीत मी कायमस्वरूपी आनंदी व समाधानी राहूच शकत नाही, याची जाणीव आहे का मला? तर ती जाणीव आपल्याला करून घ्यायची आहे. गाडी, बंगला, धन, कुटुंबातील परस्परांचे नातेसंबंध, नोकरी, मान, मरातव, प्रतिष्ठा इत्यादी इत्यादी कायमस्वरूपी राहत नाहीत. पण अध्यात्म म्हणजे सोलीव सुख, 24 कॅरेट सोनं, समुद्रातून मिळणारे खरे खरे मोती. अध्यात्माचा विषय हा अंतःकरणानेच अनुभवायचा असतो. हवा अनुभवायची असते, प्राणवायू अनुभवायचा असतो. तसं अध्यात्म हे अनुभवायचं असतं. तो बाह्य शरीराच्या साध्या डोळ्यांना अजिबात दिसत नाही. विज्ञानाने मनुष्याचे बाहेरचे रूप बदलते, पण अध्यात्माने मनुष्याचे अंतरंग बदलते. अंतरंग जर बदलले नाही तर अत्यंत धनवान मनुष्य कधीही सुखी होत नाही. आणि याच्यासाठी ऑब्झर्वेशन करायचं की IT चे इंजिनियर्स ज्यांना करोडोमध्ये पगार असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं सुख समाधान आपल्याकडच्या दिंडीला जाणाऱ्या किंवा अध्यात्मात असणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान, याच्यामधला फरक आपलाच आपण तो लक्षात घ्यायचा आहे. त्यामुळे तो अत्यंत धनवान माणूस कधीही सुखी आपल्याला दिसत नाही. आणि दुःखाचे मूळ हे जगात नसून माणसाच्या स्वार्थी विचारामध्ये आहे. त्याच्यात गैर नाही. रामदास स्वामींनी सांगितलंय, अति स्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. याचा अर्थ काय? अति हा शब्द लावलाय. मर्यादापेक्षा जास्त स्वार्थ हा नाशाला कारणीभूत होतो. नश्वर जगामध्ये शेवटपर्यंत कधीही समाधान मिळणार नाही. म्हणून वारंवार लक्षात आणून द्यावे लागते की जग हे नाशवंत आहे. भगवंत आणि अध्यात्म हे अविनाशी आहेत. म्हणून आपल्याला अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे. हे लवकर लक्षात आलं तर खूपच छान. जगात निर्माण झालेल्या प्रत्येक वस्तूला एक्सपायरी डेट आहे, संपण्याची अंतिम तारीख आहे. पण अध्यात्मातील प्रगतीला अंतिम मुदत नाही. उलट अध्यात्माचा अभ्यास केला की ते अजून उजळते, अजून उजळते, चकाकते. अनेक जन्मापर्यंत त्याचा उपयोग माणसाला होतो. त्याच्या घरातल्या समाजाला, घरातल्या माणसांना, समाजाला, देशाला आणि जगालाही त्याचा चांगला उपयोग होतो. आणि मग याचं उदाहरण कोणतं आहे? तर ज्ञानेश्वर महाराज आहे. की ज्ञानेश्वर महाराजांनी शेकडो वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी लिहिली, तरी सुद्धा ती अजून चैतन्यमय आहे. एकनाथ बाबा, तुकाराम महाराज इत्यादी अनेक संतांच्या ग्रंथांची जी शिकवण आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा निश्चितपणे उपयोग होतो. आणि फक्त डोळसपणे बघितलं तरच हे जाणवतं बरं का, नाहीतर समजत नाही. अहो, मोठ्या अभिमानाने सांगावंसं वाटतं की आम्ही दररोज 5:15 ते 6 वाजेपर्यंत ज्ञानेश्वरीचा आमच्या गुरूंच्या मार्फत अभ्यास करतो आणि दररोज एक एक गोष्ट आम्हाला समजते. आणि त्या आनंदामध्ये आमचा दिवस कसा निघून जातो हे आम्हाला समजत नाही. मग त्याच्यातले सुद्धा काही मुद्दे आपण अभ्यास करतच आहोत. याच कारण ज्ञानेश्वरी म्हणजे काय? गीतेचं मराठीकरण. बाकी काही विशेष म्हणजे संपूर्ण गीता ही संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्येच अंतर्भूत आहे. आपण आता पुढचा श्लोक बघूया. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. पुन्हा एकदा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. परंतु जर आत्मा हा सतत जन्मणारा आणि सतत मरणारा आहे असे भ्रमाने तू जर मानत असशील
तरी पण हे महाबाहो, तू अशा तऱ्हेने शोक करणं अयोग्य आहे. आणि पुढे गीतेत येणारच आहे की पंडित लोक सुद्धा कधीही शोक करत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे आता व्यावहारिक दृष्ट्या बोलत आहेत. सर्वसामान्य माणसे आत्मा व शरीर एकच मानतात, कारण त्यांनी खऱ्या अध्यात्माचा अभ्यासच केलेला नसतो. त्यामुळे जीवनाबद्दल त्यांच्या मनामध्ये भ्रम निर्माण होतो. जसे माणूस मेला की त्याचा आत्मा व शरीर किंवा देह हे दोन्हीही नष्ट होतात, असं काही सामान्य माणसं मानतात. वास्तविकरित्या आपण हे मानतो की जे खरं आहे, जे सिद्ध झालं आहे की माणसाचा देहच फक्त नष्ट होतो आणि आत्मा हा अमर आहे. आता यासाठी सुरुवातीला आपण बघणार आहोत की आरशात असलेल्या प्रतिबिंबाला पाहून माणूस तो मीच आहे असे समजतो, पण ते भ्रमाने समजतो. वास्तविकरित्या जो पाहतो तोच खरा माणूस आहे. आरशातील प्रतिबिंब म्हणजे मी नव्हे, मी जो पाहतो तो खरा मी आहे. हे केवळ बुद्धीने होते. जर माणसाने स्वतःला खऱ्या अर्थाने मी ब्रह्मच आहे असं जाणलं की तो परमेश्वरामध्ये विलीन होतो. पण न जाणलं तर त्याचा पुनर्जन्म निश्चित होतो. आणि आपल्याला स्वतःला जाणायचं आहे आणि आपल्याला पुनर्जन्म नको, म्हणूनच आपण गीतेचा अभ्यास करतो आहोत. त्याचा सूक्ष्मदेह आत्म्याच्या जाणीवेबरोबर भावनेबरोबर अनंतात जातो व परत पृथ्वीवर पूर्वकर्मानुसार योग्य त्या कुटुंबामध्ये प्रगतीसाठी जन्म घेतो. आता आपण जो सूक्ष्म देह बघितला त्याच्यामध्ये जे काही आपण मागच्या जन्मीचे कर्म केले ती बॅग भरून ठेवली. आपण कल्पना करा की आपण प्रवासाला निघालो आणि बॅग विसरलो, तर काय होणार आहे? ते सामान सगळं इथेच राहणार आहे. तसं आपण जे पूर्वीचे जे कर्म आहेत ना ते सगळे परमेश्वराला अर्पण टाकायचे, चांगले असो की वाईट असो. तसंच कृष्ण अर्पण वस्तू, देवा माझ्याजवळ काही नको, मला आपला मोकळा जाऊ दे आणि मग तुझ्यामध्येच मला अनंतामध्ये तुझ्या समवेत मला ठेव, अशी आपल्याला विनंती अंतिमतः करायची आहे. त्यासाठी हे सगळं आपलं चाललेलं आहे. आता पुनर्जन्म घेण्याचे एकदा निश्चित झाले म्हणजे त्याचा सूक्ष्म देह मागील मृत शरीरातून निघून जातो. हे आपण मागे बघितले. आता सूक्ष्म देहामध्ये एकूण 33 तत्व असतात. त्याच्यामध्ये बुद्धी, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी आपण मागे बघितलंय. ज्याप्रमाणे आंब्याची कोय जर एखाद्याला दाखवली, त्याला म्हटलं की ही आंब्याची कोय, याच्यामध्ये किती आंबे तू सांग बरं, तर त्याच्या बुद्धीनुसार त्याच्या अभ्यासानुसार तो सांगेल. पण त्या आंब्याची कोय दिसायला जरी छोटी असली तरी तिच्यात अनेक हजारो आंबे, झाड अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये असतात. हे आपल्या चर्मचक्षुला अजिबात दिसत नाही, तरी ते असतातच. अगदी त्याचप्रमाणे सूक्ष्म देहाबरोबरच आपले कर्म, वासना, इच्छा पुढील देहामध्ये प्रवेश करतात. हे शास्त्राने अनेक वेळा सिद्ध केलेले आहे. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर, कौटिल्य, आद्य शंकराचार्य. या श्लोकात भगवंतांनी एक सत्य सांगितलं आहे. काय सत्य आहे ते? जो जन्म घेतो त्याचा मृत्यू ठरलेला. मग भीष्माचार्य व द्रोणाचार्य आदी सर्व ज्येष्ठ पुरुष एक ना एक दिवस मरणारच आहे. मग त्यांच्याविषयी शोक का करावा? गतम न शोचती पंडितः. झालेल्या गोष्टीबद्दल बुद्धिमान लोक शोक करत नाहीत. युद्ध हो अथवा न हो, संसाराचं हे मूलतत्वच आहे, निर्माण होणं आणि नष्ट होणं. यासाठी संत शिरोमणी ज्ञानदेव महाराज हे गंगेच्या प्रवाहाचे विचार आपल्याला मांडतायत आणि उदाहरण सांगतायत. दृष्टांत आणि सिद्धांत. जेव्हा दृष्टांत दिला जातो तेव्हा सिद्धांत पटकन लक्षात येतो आपल्या. आता गंगेच्या पाण्याचा ओघ अखंड आहे, तो कधीही थांबत नाही, खंड पावत नाही. सारखी नदी गंगा वाहतच असते. नदीचे उगम पावणे, वाहणे, समुद्राला मिळणे
ही एक कायम होणारी प्रक्रिया आहे. तसेच जन्म, तारुण्य, मृत्यू ही मानवी साखळी आहे. ही साखळी कोणीही तोडू शकत नाही. मग आपण उगीचच काय शोक करायचा? शोक कोण करतो? ज्याचे ज्ञान अज्ञानाने झाकून गेलेले आहे. तुम्ही आम्ही सगळे ज्ञानी आहोत, कारण आपण भगवंताचं छोट स्वरूप आहोत. ते अज्ञान आपण प्रयत्नपूर्वक बाजूला करावे, मग आपण समाधानी होतो, शांत होतो आणि ज्ञानी होतो. संपणाऱ्या गोष्टीला माझे म्हणणे हे दुःखाचं मूळ आहे. दुःखाचं मूळ काय आहे? तर जी गोष्ट संपती त्याला माझं म्हणायचं. अजून दुःखाची एक दुसरी व्याख्या अशी आहे, माफ करा, जे मी आवडीने करतो त्याला म्हणायचं सुख, आणि जे मला नाविलाजाने करावं लागतं त्याला म्हणायचं दुःख. बरं का? आता आपणच आपल्याला विचारायचं की आपण सुखात आहोत की दुःखात आहोत. म्हणून नाविलाजाने जे करतो त्यालाच आवडून घ्यावं आणि ते सुखामध्ये कन्वर्ट करावं. म्हणून कोणतीही गोष्ट बघितली की ती संपणारी आहे की न संपणारी आहे याचा आपण विचार केला पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसांनी हे संपणार आहे का, कायमस्वरूपी राहणार आहे का? तर मी करतो. 24 कॅरेट सोनं आहे ना, त्याचा दागिना करायचा ना, मग मी तो घालेल. कमी पितळेचा, प्लास्टिकचा किंवा अजून काही वेगवेगळ्या धातूंचा घालेल का? नाही, मला पाहिजे ते नंबर 1च पाहिजे. मग तसं अध्यात्म हे नंबर 1 आहे. याची विवेकाने निवड करावी. खर तर मनात विवेक, जागृती जाणीवपूर्वक करावी लागते. मग आता पुन्हा आम्ही तेच सांगतो, काय करायचं? तर त्यासाठी सकाळी कमीत कमी 5ला उठावे, अंथरुणात बसून शांत डोळे मिटून बसावे, श्वासाकडे लक्ष द्यावे, मगच स्वतःला काही प्रश्न विचारावे. आता एखादी गोष्ट वारंवार का सांगितली जाते? त्याचं कारण ती पक्की लक्षात राहिली पाहिजे म्हणून. बाकी त्याच्या मागचा उद्देश काहीही नाही. आणि हे एकदा 40 दिवस करून बघितलं की आपल्यामध्ये आमूलाग्र बदल होतो, यामध्ये शंका नाही. मग श्वासाकडे लक्ष द्यावे, मगच स्वतःला काही प्रश्न विचारायचे. आम्ही विचारतो, आमचा सगळा मित्रपरिवार वगैरे विचारतो, माझं वय काय, माझं कर्तव्य काय, माझी क्षमता काय, मला यशस्वी व्हायचे म्हणजे मी काय करू, कसं वागू, आजचे महत्वाचे काम कोणते आहे, त्याची प्राधान्य सूची ठरवणं. आता हे आपण सुद्धा सगळे करतच असाल, त्यात वाद नाही. पण हे 10 ते 15 मिनिटं होते, मग देवाचे आभार मानून झाले की आपली झाली दिवसाला सुरुवात. मग देवाला म्हणायचं, देवा मी किती सुखी आहे, तू मला काही कमी केलं नाही. आणि मग त्या गोष्टीकडे लक्ष दिलं. पण मनुष्य स्वभाव कलियुगामध्ये असं होतं की जे नाही त्याच्याबद्दलच मनुष्य जास्त काळजी करतो, चिंता करतो आणि दुःखी होतो. सावधान, आत्मा हा जन्मतो आणि मृत्यू पावतो असे अज्ञानाने मानणारे काही व्यक्ती मागे होऊन गेले. त्यांच्या नावाचाही आपण आता धावता आढावा घेणार आहोत. छापा आला की काटा येतो, सद्गुण आला की दुर्गुण येतो. हे भगवंताचीच निर्मिती आहे. ही सगळी काही भगवंताचीच निर्मिती आहे. मग आता त्याच्याबद्दलच्या काही थोड्याशा माहिती आपण घेणार आहोत. त्याच्यामध्ये नाव येतं चार्वाक. ते महाभारतात होऊन गेले. विरोचन, छांदोक्य, महामोह विष्णू पुराणात होऊन गेले. मग काय म्हणतात चार्वाक? आपल्याला माहिती पाहिजे, कानावर असू द्या. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. असे सुद्धा लोक आपल्याकडे होऊन गेले. त्यांचं काय म्हणणं आहे? चार्वाक हे स्वतःच्या देहालाच महत्व देत होते, आत्म्याला नाही. त्यामुळे वरील श्लोकामध्ये ते काय म्हणाले? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखातच जगावे, भोगातच जगावे, नुसती मजा करावी, इतकी मजा करावी की कर्ज काढावं आणि तूप प्यावं. त्या काळामध्ये तूप पिणं ही मजेचं क्रायटेरिया होता. आजकालचं न बोललेलं बरं. तात्पर्य काय की मजा करावी. आणि आपण जर एखाद्या बाह्य गोष्टींकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आपला सुद्धा बराचसा वेळ मजा करण्यातच जातो की जो खोटा आहे.
खोटा म्हणजे काय? मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय? की जे आहे परंतु कायमस्वरूपी नाही. आज जे आहे ते उद्या नाही, पुढच्या सेकंदाला नाही, त्याला मिथ्या असं म्हणतात. कारण देह गेल्यावर त्याची राखच होते, परत येणे होत नाही असं चार्वाक म्हणतात. त्यांचं ज्ञान हे उथळ ज्ञान होतं. कर्ज काढून तूप प्यावे, मग ते कर्ज कोण फेडणार हो? याचा सुद्धा विचार नाही. भविष्याच्या बाबतीत तर आनंदी आनंदच. भारतीय संस्कृती अशी अजिबात सांगत नाही. भारतीय संस्कृती व अध्यात्माचा अभ्यास केल्यावर विवेक, वैराग्य आणि ज्ञान प्राप्त होते आणि माणूस आपल्या सहित आपल्या सगळ्या पिढ्या सुखात ठेवू शकतो आणि हे सिद्ध झालेलं आहे. आता आपण पुढील श्लोकामध्ये जन्म झालेल्याचे मरण निश्चित आहे हे भगवंत सांगतात ते बघणार आहोत. जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि. पुन्हा एकदा, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवै जन्म मृतस्य च तस्मात् परिहारार्थे न त्वं शोचितुमर्हसि. अर्थात जो जन्म घेतो त्याला मरण निश्चित आहे आणि जो मृत्यू पावतो त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या आवश्यक कर्तव्य पालनात तू शोक करणे अयोग्य आहे. 98 मार्क मिळाले तरी सुद्धा रडणारे आहेत. आता तो विषय नको घ्यायला आपण, पण लक्षात ठेवायचं की शोक करण्याकरता माझा जन्मच झाला नाही, हे पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आय विल नॉट डिस्टर्ब विदाउट माय परमिशन. माझ्या परवानगीशिवाय मी डिस्टर्ब राहणार नाही, हे ब्रह्मवाक्य लिहून ठेवा तुम्ही. आणि मग त्यामुळे काय होईल, तर संपूर्ण शरीर जीवन आनंदात आणि सुखात जाईल, यात काही शंका नाही बरं का. सनातन धर्माने या सृष्टीचक्राचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. हे स्पष्ट करून सांगताना भगवंत सांगतात की जो जन्म घेतो त्याच्या मृत्यूची खात्री होते, पण केव्हा ते मात्र नियतीने आपल्या हातात ठेवलंय. त्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत कसं वागावं याची पूर्ण मोकळीक भगवंताने आपल्याला दिलेली आहे. त्यासाठी विविध यंत्रणा, बुद्धिमत्ता, क्षमता जन्मापासूनच दिलेली असते. मनुष्य सोडून इतर प्राणी, पक्षी यांना स्वयंपूर्ण होण्यास, पूर्ण वाढ होण्यास खूप कमी कालावधी लागतो. याचा पण आपण अभ्यास करावा, विचार करावा. उदाहरणार्थ, जिराफ, हत्ती हे जन्मल्याबरोबर यांची जी पिल्ल आहेत ते उभे राहतात बरं का. हरणाचं पिल्लू सुद्धा जन्मल्याबरोबर उड्या मारायला लागतं. पण मनुष्य स्वयंपूर्ण होण्यासाठी काही वर्षाचा कालावधी लागतो, आपल्याला माहिती आहे. पण हे लक्षात आणून देण्यासाठी आपण हे बघतो आहोत. कमीत कमी 8 वर्षापर्यंत परिस्थिती योग्य असल्यास माणूस काही प्रमाणामध्ये स्वयंपूर्ण होतो. उदाहरणार्थ, आद्य शंकराचार्य यांना वयाच्या 8व्या वर्षी सर्व वेद पाठ होते. जन्म झाल्याबरोबर आयुष्यभर माणूस आपले सर्व कर्म कसे करतो, कर्तव्य कोणत्या भावनेने करतो, भगवंताच्या नामस्मरणात राहून अहंकार रहित जगतो का, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये कसा वागतो, प्रेमानं वागतो, रागानं वागतो, की द्वेषाने वागतो, की अभिमानाने वागतो, यासाठी भगवंताने अनेक निरीक्षक नेमलेले आहेत. हा सनातन धर्माचा संदर्भ देऊन मी अत्यंत जबाबदारीने बोलत आहे. हे प्रमाण सिद्ध आहे. मृत्यूनंतर त्याचा अत्यंत काटेकोरपणे हिशोब केला जातो. हे काम चित्रगुप्त ह्या देवतेकडे आहे. ज्याचा हिशोब पूर्ण झाल्यानंतर त्याच्या कर्मानुसार पुढील जन्मासाठी योग्य कुटुंब शोधले जाते आणि त्या कुटुंबामध्ये त्याचा पुनर्जन्म होतो, हे निश्चित आहे. जीवनात सर्वोच्च स्थान कर्तव्यालाच आहे. अर्जुन क्षत्रिय असल्याने
धर्माविरुद्ध आचरण करणाऱ्या कौरवांचा नाश करणं हे त्याचे म्हणजे अर्जुनाचे कर्तव्यच होते. मग त्या युद्धात अधर्माच्या बाजूला कोण आहेत? त्याचे अर्जुनासमवेत काय नाते आहे? ते ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध आहेत काय? त्यांनी कोणत्या विद्या शिकवल्यात? शस्त्र, अस्त्र, शास्त्र शिकवलेत? या सर्व गोष्टी कर्तव्यापुढे गौण ठरतात, निरर्थक ठरतात. यासाठी त्यांच्यासाठी शोक करणं हे सर्वथा अयोग्य आहे, असे भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकामध्ये सांगितले. यावरून आपणही आपल्या जीवनामध्ये आपले कर्तव्य बिनचूकपणे पार पाडलेच पाहिजे. मग समोरची व्यक्ती आपल्याशी कशी का वागेना हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मग वडीलधारे माणसं म्हणतात, हे बाबा तुला पाहिजे तसं तू वाग, पण माझ्या कर्तव्यात मी चुकणार नाही. आणि ते खारीचं उदाहरण आपल्या लक्षात आहे. पूल बांधताना खार तिथे आली आणि तिच्या शेपटीमध्ये जेवढी वाळू होती तेवढी ती पूल बांधण्यासाठी उपयोगात आणत होती. मग एकाने विचारलं तिला की अगं म्हणे एवढा मोठा पूल बांधतायत, एवढे लोक आहेत आणि तुझा काय उपयोग आहे? ती म्हणाली की माझी क्षमता किती आहे त्याप्रमाणे त्या क्षमतेप्रमाणे मला जेवढी वाळू माझ्या शेपटीमध्ये मावते तेवढी मी घेऊन वाहते. तसंच आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या कधीही चुकायचं नाही आणि ते चाणाक्षपणे आपण जगलं पाहिजे. आता एका वेगळ्या विषयाकडे आपण वळणार आहोत. सावधान. आता कर्म करीत असताना कळत न कळत आपण काही पाप करतो बरं का. मग पाप कशामुळे होतं? त्याचे प्रकार आहेत. तर कधी अज्ञानामुळे होतं, कधी कळत न कळत होतं, कधी जाणीवपूर्वक होतं, कधी एखाद्याचा बदला घेण्यासाठी होतं, तर कधी सहज अजाणतेनं होतं. अशी अनेक कारणं माणसाच्या जीवनामध्ये असू शकतात. कशासाठी? पाप होण्यासाठी. मग आता परत कर्मसिद्धांत असा आहे की पाप केलं की त्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागणार. मग त्या जर ह्या जन्मात नाही भोगली तर पुढच्या जन्मात भोगावं लागणार. आपण गीतेचा अभ्यास याच्यासाठी करतोय. कशासाठी करतो? तर आपल्याला शांत मरण यावं आणि आपण इतका प्रयत्न करायचा, इतकी अध्यात्मात प्रगती करायची की आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम हे येता कामा नये. यासाठी प्रयत्न करायचा आणि भगवंताकडे सोडून द्यायचा. मग ते आपल्याला कुठे पाठवायचं ते भगवंत ठरवणार. आणि म्हणून 24 तास आपण भगवंताच्याच अनुसंधानामध्ये राहायचं आहे. मग आता कळत न कळत होणाऱ्या पापाचं उदाहरण आपण एक बघू बरं का. घराच्या बाहेर बसू नये पण बसलो. कशामध्ये? जेवायला बसलो, बगीच्यात बसलो. अचानक एक कुत्रा आला आणि तो आपल्या ताटातलं किंवा डब्यामध्ये तोंड घालतो. आपण त्याला काही दगड मारतो. दगड मारल्यावर त्याला त्याची खूप मोठी जखम होते. आता हे न कळत झालेले पाप. वास्तविकरित्या त्याला भूक लागली, तो प्राणी आहे, त्याची बुद्धी मर्यादित आहे, अन्न उघड्यावर होते यात त्याचा काय दोष? त्याचा दोष अत्यंत कमी, पण तो पशु आहे. आता काही पाप जे आहेत ना ते जाणीवपूर्वक होतात बरं का. आपणच आपल्याला विचारायचं, डोळ्यांना जिभेला आवडणाऱ्या गोष्टींचा आपण गुपचूपपणे किंवा गुप्तपणे उपभोग घेतो. डायबिटीज वाल्यांना घरी गोड खाऊ देत नाही, परंतु डायबिटीज वाले 2 मित्र जर गेले बाहेर फिरायला की गुपचूप का होईना परंतु ते थोडस गोड जिलबी म्हणा, गुलाबजामुन म्हणा खातात. आणि ते खाल्लं की त्यांचा शारीरिक दृष्ट्या त्यांचं ते पाप होतं. त्याचा उपभोग घेणं हे सुद्धा शास्त्राप्रमाणे पाप आहे. मी बाकीची उदाहरणं देत नाही. पाप कधी कधी बदला घेण्याच्या दृष्टीने खुनसी वृत्तीने सुद्धा होतं बरं का. याने मला अरे म्हटले मग मी त्याला अरे म्हणणार. त्याने 1 चापट मारली मी त्याला 2 चापट मारणार. हे झालं पाप घेण्याचा, बदला घेण्याच्या दृष्टीनं केलेलं पाप. आता अजाणतेने आपणाकडून काही जीव जंतू कळत न कळत मारले जातात. आपण चप्पल घालतो, बूट घालतो आणि पायाखाली काही किडा मुंगी हे प्राणी येतात. त्यांचा मृत्यूला आपणच कारणीभूत आहोत. जगातलं कोणतंही काम, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा
की जेव्हा आपल्याला कर्म करायचं असतं तेव्हा त्याच्याबरोबर ते 100% 100% ॲक्युरेट होत नाही मनुष्याने केलेलं कर्म. आणि मग त्याचं काय होतं की ते 100% निर्दोष न झाल्यामुळे अत्यंत कमी प्रमाणात का होईना, अगदी 1% का होईना, परंतु आपल्याला दोष हा लागतो म्हणजे लागतोच. आली का पंचायत आता? मग पाप तर होतंय आणि आम्हाला तर भगवंताकडे जायचंय, पापी राहायचं नाहीये. मग काय करायचं आम्ही त्याच्यासाठी? तर आता आपणास पापविरहित मोक्ष प्राप्त कसा करायचा, याचे शास्त्रानुसार प्रायश्चित्त कसे घ्यावे, याचा अत्यल्प सूक्ष्म अभ्यास आपण करणार आहोत. थोडक्यात, पाप होणार का? होणार. दररोज होणार का? होणार. मुलाच्या अंगावर ओरडणं हे सुद्धा पाप आहे. मग आता त्याचं मग ते करू नये का? आमचा उद्देश तर छान आहे, त्याने अभ्यास करावा वगैरे वगैरे. मग काय करायचं? तर त्यासाठी सुद्धा त्याचा अत्यल्प सूक्ष्म अभ्यास आपण कसा करायचा आणि त्या पापाचं प्रायश्चित्त कसं घ्यायचं. शिक्षा केली, एखादा गुन्हा घडला की शिक्षा होणारच. मग प्रायश्चित्त कसे घ्यावे याचे सविस्तर विवरण प्रायश्चित्त प्रकाश आणि प्रायश्चित्त शेखर ह्या ग्रंथामध्ये आहे. आता हे ग्रंथ कुठे वाचायचे, केव्हा वाचायचे, कसे वाचायचे, आपल्याला वेळ आहे का? अर्थात ही पुस्तकं घेणं, वाचणं, त्याप्रमाणे आचरण करणं हे वर्तमान काळात खूप कठीण आहे हो. भागवत पुराणामध्ये यासाठी एक सुंदरशी गोष्ट सांगितली आहे बरं का. मनुष्य देह, विषय, मन हे कसं असतं या संदर्भातली एक छोटीशी गोष्ट आहे, ती आपण बघूया. जंगलातील हत्ती जेव्हा जंगलामध्ये जातो, म्हणजे जंगलातच असतो तो, पण तो जेव्हा तलावात जातो, छानपैकी डुंबत असतो, स्नान करतो, तेव्हा त्याला खूप आनंद होत असतो. त्याच्या अंगावरील बारीक बारीक किडे जंतू पाण्याने वाहून जातात, मरून जातात. अतिशय उत्साहाने तो पाण्याच्या बाहेर येतो आणि अगदी थोड्याच वेळात तो परत आपल्या सोंडेमध्ये धूळ घेतो आणि काय करतो, परत आपले अंग सगळं शरीर जे आहे ते धुळीने खराब करतो. हीच सवय तुमची आमची सगळी आहे. मग आता ह्या धर्मग्रंथाप्रमाणे आपण एखादं पाप केलेलं असेल, मग त्या पापाचं प्रायश्चित्त आपण घेतलंय, पण आपण जेव्हा ते प्रायश्चित्त करून बाहेर आलो की जगामध्ये अनेक पाप निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण बघतो डोळ्यांनी, कानानी, नाकानी वगैरे वगैरे, आणि मग आपलं पाप परत होतं. जसं त्या हत्तीने तो निर्बळ होऊन आला, आपण परत पाप केलं, तसं आपल्या मनुष्य देहामध्ये कलियुगामुळे म्हणू की आपल्याकडे दररोज थोडं का होईना पाप होण्याची दाट शक्यता आहे. मग आता काय करायचं? तर आपण कळत नकळत पाप करतो आणि अंतर्यामाला त्यामुळे वाईट वाटतं बरं का. मग आपण शास्त्रानुसार प्रायश्चित्तही घेतो. थोड्या वेळ आपल्याला आनंदही होतो, चला बा आपण प्रायश्चित्त घेतलं. पण काही वेळात या संसार सागराच्या चक्रामध्ये पुन्हा आपल्याकडून कळत नकळत पाप होतं. यासाठी उपाय काय? तर तो उपाय आपण आता थोडक्यात बघणार आहोत. काय उपाय हो? आमच्याकडे तर आम्हाला पापी व्हायचं नाही हे ठरलं फायनल. प्रथम ते पाप मी केलं आहे, त्याच्या 4 पायऱ्या आहेत. काय पायऱ्या आहेत ते आपण आता बघणार आहोत. पायरी क्रमांक 1, ते पाप मी केलं हे स्वीकारणं, गुन्हा कबूल करायचा. त्याबद्दल वाईट वाटलं पाहिजे आपल्याला, अरे हे माझ्याकडून व्हायला नव्हतं पाहिजे बरं, मी ते पाप केलं. दुसरा टप्पा काय आहे? तर दुसरा टप्पा, मी ह्या पापापासून मुक्त व्हायला पाहिजे अशी इच्छा निर्माण करणं. आपल्या सगळ्यांची इच्छा तीच आहे की मी कळत नकळत जे पाप झालं त्या पापातून मी मुक्त व्हायला पाहिजे. आणि तिसरा टप्पा काय आहे त्याच्यामध्ये? आपण आपल्या मनाला सांगायचंय की मी असे पाप परत करणार नाही, हे ठामपणे ठरवायचंय. मग पहिला गुन्हा माफ असतो काही ठिकाणी, ते ठीक आहे. तात्पर्य काय आहे की अशा पद्धतीने आपण ठरवायचं. पहिलं काय करायचं? पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला वाईट वाटलं पाहिजे,
दुसऱ्या वेळेस या पापातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण ठरवलं पाहिजे की मी हे पाप पुन्हा करणार नाही. आणि चौथ्या टप्प्यात महत्वाचं म्हणजे मी पापाबद्दल शिक्षा घेणं, प्रायश्चित्त घेणं. आता भागवत पुराणामध्ये सर्व पापांपासून मुक्त होण्याचा एकच राजमार्ग सांगितला आहे आणि तो म्हणजे तो मार्ग सांगतो मी बरं का आता आपल्याला. आपल्या गुरूंनी दिलेला जप, नामस्मरण क्षणोक्षणी करणे, आपले दैनंदिन कर्म चालू असताना सुद्धा मनातल्या मनात निश्चितपणे कोणत्याही देवाचा जप करणे आणि हे वारंवार प्रयत्नानंतर सहज शक्य आहे. यात अवघड काही नाही. महत्वाच्या गोष्टी वारंवार पुन्हा पुन्हा सांगितल्या तरच त्या अंतर्मनामध्ये जातात, ठसतात आणि मग त्या आपण अंमलामध्ये आणू शकतो. त्यालाही बरेच गोष्टी आहेत. थोडक्यात काय, मन स्थिर करा, पापापासून मुक्ती मिळवा, सर्व पापांचे प्रायश्चित्त घेण्याचा कलियुगातील एकमेव राजमार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण क्षणोक्षणी करणे, सातत्याने करणे, श्रद्धेने करणे, विश्वासाने करणे, प्रेमाने करणे. फक्त आणि फक्त हाच उपाय आपल्याला सुख शांती आणि समाधान देऊ शकतो. सावधान. आता आज आपण काय अभ्यास केला ते थोडक्यात फक्त नामोल्लेख करणार आहोत. आत्मा हा अव्यक्त आहे, तो सच्चित आनंदमयी आहे. आत्मज्ञानाचा अनुभव हा शरीराच्या माध्यमांशिवाय येणे अशक्य असल्याने उपनिषदांनी सांगितलेल्या स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण व महाकारण शरीराची आपण थोडीशी माहिती घेतली. अध्यात्मशास्त्रावर आक्षेप घेतला आपण आणि तो आक्षेप निवारण करताना 24 कॅरेट सोनं, समुद्रातला खरा मोती, याच प्रमाणे अंतिम सत्य संसारातले हे फक्त आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यासच आपणास खरे सोलीव सुख, सायुज्य मुक्ती, समाधान, आनंद व मोक्ष देणार आहे. याचाही आपण अत्यल्प अभ्यास केलेला आहे. जन्म, तारुण्य, मृत्यू हे चक्र गंगेच्या प्रवाहाप्रमाणे अव्याहत चालू असतं. त्यामुळे कोणत्याही मृत्यूचे दुःख करणे, शोक करणे योग्य नाही. हे वस्तूला सुद्धा लागू पडतं. गाडी खराब झाली, दुर्दैवाने काही दुर्घटना घडली, ती खराब झाली, ठीक आहे, ईश्वरी इच्छा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलचा शोक करत बसायचं नाही. माझी फारच आवडती होती, नुकतीच मी घेतली होती. अरे, ईश्वराची इच्छा होती की तुला काही झालं नाही, पण त्या गाडीला झालंय ना, तू कशाला काळजी करतोस ती. अशा पद्धतीने आयुष्यात कधीही आपल्याला शोक करता कामा नये, हे आपण आज बघितलेलं आहे. दैनंदिन जीवनामध्ये वारंवार हेच सांगावं लागतं की आपल्या कर्तव्यालाच प्राधान्य द्यायचं आणि कर्तव्य करताना पाप कोणत्या ना कोणत्या प्रकारे थोडं का होईना, 1% का होईना, पण पाप हे होणारच आहे. कुठलंही कर्म 100% बरोबर होत नाही. मनुष्य देहाचं, तुमच्या आमच्या सामान्य जनांचं. यासाठी प्रायश्चित्त कसे घ्यावे, कशा पद्धतीने ते स्वतः मान्य करावं, ह्या गोष्टीही आपण बघितल्या. आणि कलियुगामध्ये सुखी जीवनासाठी भगवंताचे नामस्मरण हाच एकमेव उपाय व मार्ग आहे, हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. माझी आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवून सातत्याने श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास दररोज करावा, जेणेकरून आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण यशस्वी, नेहमी समाधानी व कार्यरत राहताल. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आपण आता प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं
धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं। ओम शांति शांति शांति। हरिओम तत्सत। रामकृष्ण हरी।